नमस्कार, मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अक्षूज ब्युटिफुल लाईफ. आणि आज आहे सोमवार आणि तारीख आज काय 6 तारीख आहे बहुतेक. आणि माझ्या वर्षाच्या ह्या संकल्पाला थोडासा हे झालेला आहे, तडा गेलेला आहे. म्हणजे काय झालं आहे, मी विचार केला होता की मी एव्हरी डे व्लॉग करेन. आणि पहिले 2 दिवस केले. तिसऱ्या दिवशी जसं की मी सांगितलं की मी डान्स क्लास जॉईन केला, त्याच्या एक्साइटमेंटमध्ये मी ब्लॉगच नाही केला. आणि त्याच्या नेक्स्ट सॅटर्डे संडे पण काही ब्लॉग नाही केला. तर आज मंडे आहे आणि आज मी ब्लॉग करते आहे. तर आर्या स्कूलमधनं आली आहे, पण ती जरा दुकानात गेली आहे शेजारच्या दीदीसोबत. इरा इथे बसली आहे, मोबाईल बघते. इरू हाय कर, इरू से हाय. हाय. आणि मशीन लावली आहे, कपडे होत आहेत. आणि काय करायचं आता, मला मुलींसाठी जेवण बनवायचं आहे. पण मी येताना बघितलं मुलींसाठी आल्याला काहीतरी फ्रूट्स वगैरे, म्हणजे आर्याला स्कूलमधनं आणताना मी पाहिलं की फ्रूट्सवाले वगैरे कोणीच नव्हते. तर म्हणून मग आर्या दुकानात गेली आहे दीदीसोबत काहीतरी खाऊ आणायला. आणि तिकडे मशीन होते आणि आता मुलींसाठी खाऊ म्हणजे वरण भात किंवा खिचडी असं काहीतरी करायचं आहे. सो येस. आणि आज दिवसभरात काय काय करते ते तुमच्याशी शेअर करणार आहेत. सो त्याच्यासाठी कनेक्टेड राहा, ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आणि येस, कसे वाटतात ब्लॉग ते मला कमेंट करून सांगा. आवडले तर लाईक करा आणि येस, चॅनलला सबस्क्राईब करा. सो स्टे कनेक्टेड. आर्याला स्कूलमधनं म्हणजे मी तिची आत्ता बॅग चेक करत होते, तर मी ना ते सर्टिफिकेट ठेवले कपाटात. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते. 1 मिनटं, हे आधी काढते मी. तर हे पहा, माझ्या हातामध्ये 3 सर्टिफिकेट्स आहेत आणि हे आर्याचे पहिले सर्टिफिकेट्स आहेत, म्हणजे स्कूलमधले. तर आता मी जर दाखवलं तर हे स्कूलचं नाव वगैरे येईल तसं चालतं का? ठीक आहे, मी ते नाव हाईड करून दाखवण्याचा प्रयत्न करते. तर ती फ्रॉग जम्प्स, म्हणजे आता जे स्पोर्ट्स डे होते ना, तर त्याच्यामध्ये जे फ्रॉग जम्प होतं त्यात ती फर्स्ट आली आहे. त्यानंतर रॅबिट जम्पमध्ये सेकंड आणि रनिंग रेसमध्ये सेकंड आली आहे. ओ माय गॉड, माझ्या मुलीला नीट चालता पण येत नाही. म्हणजे मी आज का म्हणते, मागे सगळं बिछान आहे बरं का, आणि तो बसला आहे तिकडे टेडी. तर आर्या आहे ना, नीट चालत नाही. इवन घरात पण बाहेर पण ती चालताना ना, एकतर चालताना मध्येच उडी मारते आणि पडते, किंवा पायच कसं तरी टाकते आणि पडते. तर असं आहे. आणि त्यात तिने हा जम्प्स आणि रनिंगमध्ये म्हणजे फर्स्ट आणि सेकंड असं प्राईज मिळवलं. तर हे माझ्यासाठी कौतुकच आहे, कारण की बरीच स्टुडंट्स आहेत तिच्या क्लासमध्ये आणि त्यापैकी तिला पण मिळालं आहे हे. सो येस, हॅपी. आणि तर तुमच्याशी शेअर करते. तर हे पहा, जसं की मी म्हटलं, फ्रॉग जम्पमध्ये फर्स्ट आली आहे. त्यानंतर हे बघा, रॅबिट जम्पमध्ये सेकंड आली आहे. आणि त्यानंतर हे रनिंग रेसमध्ये सेकंड आली आहे. आरू, तू स्कूलमध्ये फ्रॉग जम्प कशी केली? अशी अशी अशी. आणि रॅबिट जम्प कशी केली? असं हात लावून. ओके ओके ओके, असा रॅबिट जातो का? बर बर. आणि रनिंग कशी केली? ओ, अशी पळाली, अशी पळाली आणि तू जिंकलीस. ओके, मग टीचर काय बोलली? टीचर काय बोलली बेटा? काहीच नाही बोलली? गुड वगैरे नाही म्हटली? असं का केलं? तू काय आणलं? तू काय आणलं खायला? जिंकिंगा? हे ना मराठी, ना इंग्लिश, ना हिंदी. ओ फ्रॉग, ओ फ्रॉग, आप आपका ये खा लो चोकोज. अरे बापरे. दोघी मुली गेल्यात आता शेजारी. आणि कुकर झाला आहे, पण ओट्यावर एवढा पसारा आहे, तो सगळा आवरायचा आहे. आणि मशीन झाली आहे, कपडे सुकायला टाकायचे आहेत. पण त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. शेजारचा खूप आवाज होतो ना. एक काकूंची किल्ली त्यांनी दिली आहे, ती इथे ठेवते. अदरवाईज काय होतं, मग मुली घेतात, खेळतात आणि मी ती हरवते कुठेतरी. शेजारचा खूपच आवाज येतो. किचनमध्ये जाऊया, तिकडे पण आवाज येईलच. तर नवीन वर्षाचं माझं पहिल्या संकल्पाचं हे होतं की मला पुस्तकं वाचायची आहेत मोटिवेशनल. सो त्यातलं हे माझं एक पहिलं पुस्तक आहे, द मॉर्निंग
द मिरॅकल मॉर्निंग. तर हे पुस्तक माझं ऑलमोस्ट झालेलं आहे, शेवटचं म्हणजे एवढं राहिलेलं आहे वाचायचं, काही तर फोल्ड केलेलं असेल. तर खूप सुंदर पुस्तक आहे आणि वाचायला सुरुवात केली आहे. या पुस्तकानं मला खूप मोटिवेट केलं आहे सकाळी उठण्यासाठी, स्वतःकडे लक्ष देण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी. पण मी तुम्हाला सांगते, म्हणजे ह्यात त्यांनी काहीतरी 7 गोष्टी सांगितल्यात, पण त्यातली पहिली गोष्ट आहे की सकाळी लवकर उठायचं. पण मी तुम्हाला खरं सांगते, आज 6 तारीख आहे, 5-6 तारीख आहे, पण मी सकाळी लवकर उठते आहे. पण माझं काय होतं, बॅक टू बॅक माझे 2 सीझर झालेले आहेत आणि त्यामुळे माझ्या पाठीला प्रचंड त्रास होतो आहे. म्हणजे मला सकाळी उठायचं म्हणजे मी आधी रडणार आणि मग उठणार, असं माझी मॉर्निंग होते. तर सकाळी मी 5 वाजता उठले तरी मला थोडंसं 1-1.5 तास त्या बिछाण्यातच जातो आणि त्यानंतर मग मी उठते. आणि व्यायामाचं म्हणाल तर सकाळ सकाळ व्यायाम म्हणजे त्यांनी सांगितलं की बाहेर जा, निसर्गात जा आणि वॉक करा. तर ते तर मला पॉसिबल नाही आहे. त्याचं मेन कारण सांगते, जर मी सकाळी बाहेर पडू शकते मी, पण काय होणार होतं की मला ना भीती वाटते कुत्र्यांची, कारण की भरपूर कुत्री असतात सकाळी रस्त्यावर आणि त्याची मला भीती वाटते, म्हणून मी अजून ते केलेलं नाही आहे. पण घरातल्या घरात मी लाईटली असं थोडेफार एक्सरसाइज, एकदम नॉर्मल बेसिक एक्सरसाइज करायला सुरुवात केली आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की चांगलं खा, चांगलं म्हणजे खाण्यापिण्याकडे लक्ष, नाही का, आपलं मोजकंच आणि व्यवस्थित असा आहार पाहिजे. आणि सकाळच्याच वेळेस आपण ठरवायचं आहे की दिवसभर आपल्याला काय करायचं आहे किंवा आपली पुढची स्वप्न काय, त्या दृष्टीने आपण कशी वाटचाल करायला पाहिजे त्याबद्दल लिहा, बोला, असं बरंच काय काय आहे. तर तुम्ही जर माझ्यासारखेच असाल आणि तुम्हाला जरा मोटिवेशन पाहिजे असेल तर हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. आणि बरेच म्हणजे मी ह्यावेळेस संकल्प केलेले आहेत, त्यापैकी काही संकल्प सुरुवातीलाच मोडले गेले. पण तुमचंही जर असं झालेलं असेल की सुरुवातीलाच संकल्प मोडले गेलेत तर काही हरकत नाही आहे, कारण की हा वर्षाचा पहिलाच महिना आहे आणि त्याचा पहिलाच आठवडा पास झालेला आहे. अख्खं वर्ष आहे आपल्याकडे, तर त्या वर्षभरात आपण करू शकतो. नाहीतर असा विचार करून बसू नका की अरे यार वर्षाची सुरुवात नाही झाली तर आता वर्षभर नाही होणार. असं नाही आहे, एकच आठवडा गेलेला आहे वर्षाचा. जसं की मी बऱ्याच गोष्टींबद्दल ठरवलं होतं, जसं की चहा नाही पिणार किंवा गोड नाही खाणार, पण मी हे 6-7 दिवस चहा पितीच आहे. पण मी जसं कमी पिते आहे, जसं मी 3 ते 4 वेळेस माझा व्हायचा तर मी तो हाफ केला आहे, 2दा आली आहे. साखर मी जास्त खायचे, गोड जास्त खायचे, तर ते थोडंसं कमी केलं आहे. असं करू शकतो आपण. डिरेक्टली एकदम आपण पूर्णपणे आपलं रुटीन नाही चेंज करू शकत, हळूहळू करूयात. आणि माझा हात दुखतोय ना म्हणून माझा फोन एवढा हलतोय. तर हळूहळू चेंजेस करूयात. आणि शिवाय आपल्यावर जबाबदारी आहे. आता माझं तर तुम्ही बघता, मला 2 मुली आहेत, शिवाय घर आहे, सगळं आहे आणि आता डान्स क्लास सुरू केला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी मला स्वतःकडे लक्ष देणं भाग आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो की कसं यार मला वेळच मिळत नाही, पण आता असं नाही करायचं. आधी आपल्यासाठी वेळ काढायचा आणि त्या वेळेत ना आपण इतर गोष्टी करायच्या. म्हणजे सपोज आता मी सकाळी उठली आहे, मी व्यायाम करते, तर व्यायाम करता करता मी इथे एकीकडे दूध, पिण्याचं पाणी तापायला ठेवू शकते आणि 2 एक्सरसाइज करून घेऊ शकते, बरोबर. सपोज मी भाजी टाकली आहे तर मी थोडंसं इथल्या इथं वॉक करू शकते. असं काहीतरी मी विचार केलेला आहे आणि ते एक्झिक्यूट करायचं आहे. पण मेन काय होतं, मला हे ना व्हिडिओ थ्रू मला शूट करून ते तुमच्यापर्यंत पोहोचवता येत नाही आहे की मी बघा हे असं पण आपण करू शकतो. पण हे पण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सो येस, आणि थोडंसं हेच सांगायचं होतं की स्वतःकडे लक्ष द्या. आणि आज आर्याने 3 सर्टिफिकेट पहिले मिळवलेत ना, त्याचा मला खूप आनंद आहे. तर थोडंसं मोटिवेशनबद्दल आपण परत बोलूयात, कारण की तुम्हाला मी सांगते, मी अजून डायरी पण घेतलेली नाही आहे नवीन वर्षाची. पण मी म्हटलं ह्यावेळेस असं महागडी डायरी घेण्यात काही अर्थ नाही. मी एक बुक घेते जी स्कूलच्या मुलांची असते ना, नोटबुक, तशी घेते आणि ती नोट डाऊन करते. मग उद्या परवाच्या ब्लॉगमध्ये आपण त्याबद्दल पण बोलूयात. सो येस, आजचा ब्लॉग इथेच थांबवते आता, कारण दिवसाची बरीच कामं आहेत. सो आणि मला एक कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे, जर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्ही काय काय ठरवलं आहे नवीन वर्षासाठी आणि त्यात कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात केलेल्या आहेत आणि अजून पुढे तुमचं काय काय करायचा प्लॅन आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्ही कमेंट थ्रू सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटते उद्या एका छानशा ब्लॉगचे. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा.